श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता अधिक मास सुरू झालेला आहे आणि उद्या अधिक मासातला गुरुवार आहे आणि त्यातल्या त्यात एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी योग असा हा उद्या गुरुवारी अधिक मासातल्या गुरुवारी जुळून आलेला आहे आणि तो म्हणजे उद्या अधिक मासातल्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा आलेला आहे. तसं बघायला गेलं तर संपूर्ण अधिक मास हाच अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे, पण त्यातल्या त्यात अधिक मासातल्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग येणं हा अतिशय दुर्लभ योग शुभमुहूर्त असा हा जुळून आलेला आहे. पुष्य नक्षत्र हे जेव्हा गुरुवारी येतं तर तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा होत असतो. गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवा या केल्या जातात, उपाय हे केले जातात आणि त्यातल्या त्यात आता अधिक महिना हा सुरू आहे. तर अधिक मासामध्ये आपण ज्या काही सेवा करतो, जे काही उपाय करतो, तर त्याच्याने आपल्याला अधिकस्य अधिकम म्हणजे अधिक पटीने खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फळ हे मिळत असतं. आणि अशा या अधिक मासातल्या गुरुपुष्यामृत योगावर उद्या 21 मेला गुरुवारी आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत, काही खास सेवा या करायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा कायम राहील आणि तसंच श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपाही आपल्या घरावर सदैव राहील. अधिक मासातल्या या गुरुपुष्यामृत योगावर जे काही उपाय, जी काही सेवा तुम्ही कराल तर त्यामुळे अधिक पटीने पुण्यफळे हे तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि म्हणूनच उद्या अधिक मासातल्या या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी काही महत्त्वपूर्ण सेवा, काही महत्त्वपूर्ण उपाय हे आपल्या घरामध्ये आवर्जून करायचे आहेत. ज्या घरामध्ये उद्या अधिक मासातल्या गुरुपुष्यामृत योगावर या सेवा हे उपाय केले जातील तर त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास हा कायम राहील. त्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडणार नाही आणि म्हणून आवर्जून तुम्ही उद्या या सेवा तुमच्या घरामध्ये अवश्य करा. तर अशा कोणत्या साध्या सोप्या सेवा, साधे सोपे उपाय उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहेत, याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा उद्या गुरुपुष्यामृत योगावर, अधिक मासातल्या या गुरुपुष्यामृत योगावर या सेवा हे उपाय तुमच्या घरामध्ये अवश्य करा. यामुळे तुम्हाला अधिक पटीने फळ हे नक्कीच मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या काही आर्थिक अडचणी या जाणवत असतील त्यासुद्धा नक्की दूर होण्यास मदत होईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणत्या सेवा, कोणते उपाय उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. उद्या 21 मेला गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा सूर्योदयापासून सुरू होत आहे आणि उत्तर रात्री म्हणजे 21 मेच्याच उत्तर रात्री 2:50 हा गुरुपुष्यामृत योग संपणार आहे. म्हणजे उद्या गुरुवारी सूर्योदयापासून हा गुरुपुष्यामृत योग सुरू होत असून उद्याच्या 21 मेच्याच उत्तर रात्री मध्यरात्री 2:50 हा गुरुपुष्यामृत योग संपणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने उद्या दिवसभर गुरुपुष्यामृत योग हा असणार आहे. तर या संपूर्ण दिवसभरामध्ये उद्या आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करण्याची संधीही मिळालेली आहे. तर उद्याची ही संधी तुम्ही चुकूनही गमावू नका, कारण उद्याचा योग हा अतिशय दुर्मिळ असा योग आहे. कारण अधिक मासातला गुरुपुष्यामृत योग हा उद्या आलेला आहे. आपल्या घरामध्ये येत असलेली लक्ष्मी टिकवून ठेवण्यासाठी उद्या लक्ष्मीप्राप्तीच्या प्रभावी सेवा या आपल्याला करायच्या आहेत. आणि यासाठी उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे आणि आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल हे टाकायचं आहे. आणि गंगाजल जर तुमच्याकडे नसेल तर थोडंसं गोमित्र जरी तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालेल. आणि तसंच चिमूटभर हळद ही सुद्धा आपल्याला उद्या आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून घ्यायचे आहेत. आणि यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचे बाहेरची जी जागा आहे तर ती जागासुद्धा आपल्याला हळद, गोमित्र, गुलाबजल आणि पाणी हे एकत्र करून त्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठासुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे. आणि तसंच आपलं मुख्य प्रवेशद्वार हे सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि या मुख्य प्रवेशद्वारावरही आपल्याला हळदीमध्ये थोडंसं गोमित्र आणि थोडंसं गंगाजल टाकून, आणि हे जर तुमच्याकडे नसेल तर थोडंसं गुलाबजल टाकून त्याने तुम्हाला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर या हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. उद्या अधिक मासातला गुरुपुष्यामृत योग हा असल्यामुळे उद्या आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन हे अवश्य करायचं आहे. ही अगदी साधी सोपी गोष्ट जरी असली तरीसुद्धा यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकता ही दूर होत असते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आणि म्हणून उद्या
आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं यासाठीच हळदीचं लेपन हे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला आपल्याला अवश्य करायचं आहे. उंबरठ्याचं पूजन हे उद्या आपल्याला अवश्य करायचं आहे. या अधिक मासामध्ये दररोज जर तुम्हाला हळदीचं लेपन तुमच्या उंबरठ्याला करणं शक्य होत नसेल तर उद्या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही हे हळदीचं लेपन अवश्य करा. आणि तसंच उद्या आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे अवश्य लावायचं आहे. यामुळेही आपल्या घरामध्ये सकारात्मकता ही पॉझिटिव्ह एनर्जी ही प्रवेश करत असते आणि म्हणून असं आंब्याच्या पानांचं तोरण उद्या तुम्ही अवश्य तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा. तसंच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला जी जागा आहे ती स्वच्छ झाडून पुसून घेऊन तिथे आपल्याला एक छोटीशी सुंदर रांगोळी काढायची आहे. मग तुम्ही गोपद्मसुद्धा काढू शकतात. लक्ष्मीची पावलं ही सुद्धा आपल्याला काढायची आहेत. आणि तसंच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा अवश्य उद्या सकाळी उंबरठ्याचं पूजन केल्यानंतर लावायचा आहे. आणि तसंच संध्याकाळीसुद्धा हा दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि यानंतर आपण आपल्या देवघरातल्या देवांची स्वच्छ पूजा करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला उद्या पुरुषसूक्त म्हणत अभिषेक हा करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर सुद्धा आपल्याला उद्या पुरुषसूक्त म्हणत अभिषेक हा अवश्य करायचा आहे. आणि हा अभिषेक तुम्ही पंचामृताने, दह्याने, दुधाने किंवा शुद्ध पाण्यानेही केला तरीही चालेल. या पद्धतीने देवघरातील देवांची स्वच्छ पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे. मग तुम्हाला जर उद्या दिवसभर अखंड दिवा हा लावता आला तर तुम्ही तो तसासुद्धा लावू शकतात. अधिक मासामध्ये दीपदानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणून उद्या आपल्या देवघरामध्ये आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे. आणि त्याचप्रमाणे तुळशीपाशीसुद्धा आपल्याला तुळस पूजन करून शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस लावायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला उद्या आपल्या देवघरामध्ये असलेल्या श्री विष्णूंच्या फोटोला किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे. त्यांच्या आवडीच्या पिवळ्या वस्तू या आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत. तसंच माता लक्ष्मीलासुद्धा आवडणाऱ्या वस्तू या आपण माता लक्ष्मीला उद्या अर्पण करायच्या आहेत. तसंच खिरीचा नैवेद्य हा सुद्धा तुम्ही उद्या माता लक्ष्मीला आवर्जून अर्पण करा. कारण खिरीला माता लक्ष्मीचंच रूप मानलं गेलेलं आहे. खीर ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेमध्ये शक्य होईल त्या वेळेमध्ये उद्या तुम्ही माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य हा आवर्जून अर्पण करा. तसंच श्रीहरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांच्या मूर्तीला तुळशीपत्र हे अर्पण करत असताना तुम्ही विष्णू सहस्रनामावली पठण करूनही हे तुळशीपत्र अर्पण करू शकतात. तसंच विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे सुद्धा उद्या आपल्याला आवर्जून पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे उद्या अधिक मासातल्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवाही करायची आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र हे जर नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीचा टाक हा असतो. तर त्या कुलदेवीच्या फोटोवर किंवा टाकावरही तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकतात. आणि ही कुंकुमार्चनची सेवा शक्यतोवर संध्याकाळी ज्यावेळेस आपण देवघरामध्ये दिवाबत्ती करतो त्यावेळेमध्ये करावी. कारण ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते. आणि या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये कुंकुमार्चनची सेवाही करू शकतात. आणि जर तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक हा जर नसेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरात असेल तर त्या मूर्तीवरही तुम्ही कुंकुमार्चनची सेवाही करू शकतात. यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत ही कायम राहते. आपल्या सर्व आर्थिक अडचणी या दूर होत असतात. आपल्या कुलदेवीची सेवा केल्याने आपल्या आयुष्यामधल्या सर्व सांसारिक अडचणी या दूर होत असतात. आणि म्हणून तुमच्या देवघरामध्ये असलेल्या कुलदेवीच्या फोटोवर किंवा टाकावरही तुम्ही हे कुंकुमार्चन केलं तरीही चालेल. त्याचप्रमाणे तुम्ही उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्या कुलदेवीची ओटी हे सुद्धा भरू शकतात. आपल्या कुलदेवीची ओटी अधिक मासामध्ये आपण कधी कशी भरावी याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ हा चॅनलवर आहे. आणि ही माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे तुम्हाला माझ्या त्या व्हिडिओमधून योग्य ती माहिती नक्की मिळेल. उद्या अधिक मासातला गुरुपुष्यामृत योगा असल्यामुळे तुम्ही या योगावरही जर आपल्या कुलदेवीची ओटी भरली तरीही चालेल. यामुळे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद हा अधिक पटीने प्राप्त होईल. त्याचप्रमाणे उद्या तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा सुद्धा करू शकतात. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये आपल्या लेक आणि जावयाला घरी बोलवून त्यांचा मानसन्मान हा सुद्धा केला जात असतो. तर तुम्ही उद्या गुरुपुष्यामृत योगावरही तुमच्या लेकीला आणि जावयाला घरी बोलवून त्यांचा मानसन्मान हा करू शकतात. त्यांना वाण हे उद्या देऊ शकतात.
गुरुपुष्यामृत योगावर श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीच सेवा केली जात असते आणि अधिक मासामध्ये आपल्या लेकीला आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचंच रूप हे मानलं जात असतं आणि म्हणून अशा या गुरुपुष्यामृत योगावर अधिक मासामध्ये तुम्ही उद्या तुमच्या लेकीला आणि जावयाला घरी बनवून त्यांचा मानसन्मान हा अवश्य करा. यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीचा आणि श्रीहरी विष्णूंचा अखंड कृपाशीर्वाद हा नक्की लाभेल. आणि तसंच उद्या आपल्याला आपल्या किचनमध्ये असलेल्या गॅस शेगडीची पूजा ही सुद्धा अवश्य करायची आहे. आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि म्हणून उद्या गुरुपुष्यामृत योगावर अधिक मासातल्या या योगावर आपल्याला आपल्या किचनमध्ये असलेल्या गॅस शेगडीची पूजा ही अवश्य करायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये असलेलं धनधान्य हे आपल्याला कधीच कमी पडत नाही. अगदी सकाळीच आपल्याला आपल्या किचनची गॅस शेगडीची स्वच्छता करायची आहे आणि तिचं पूजन करायचं आहे. धूपदीप हा दाखवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या गॅस शेगडीची पूजा करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे सुद्धा उद्या एक वेळा अवश्य पठण करायचं आहे. तसंच व्यंकटेश स्तोत्र हे सुद्धा पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे उद्या विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचा सुद्धा तुम्ही एक माळी जप हा उद्या अवश्य करायचा आहे. त्याचप्रमाणे पुरुष सुक्त आणि श्री सुक्ताचं पठण हे सुद्धा आपल्याला उद्या अवश्य करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकमचा पाठ तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही तो सुद्धा उद्या अवश्य करा आणि ही सेवा तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली तर अतिशय उत्तम. त्याचप्रमाणे उद्या आपल्याला आपल्या गुरूंची सेवा सुद्धा करायची आहे आणि या सेवेमध्ये आपल्याला आपल्या गुरूंचा गुरुमंत्र जो आहे, आता आपले गुरु आहेत स्वामी समर्थ महाराज, तर उद्या आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा अखंड दिवसभर करायचा आहे. दिवसभर आपल्याला नामस्मरण हे करायचं आहे. त्याच पद्धतीने उद्या जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ करणं शक्य होईल तर तो तुम्ही उद्या अवश्य करा. इतर वेळेस तर आपण या सेवा हे उपाय करतच असतो, पण उद्या अधिक मासातला गुरुपुष्यामृत योग आहे आणि उद्याच्या या योगावर जर तुम्ही या सेवा हे उपाय केले तर यामुळे तुम्हाला तुम्ही केलेल्या सेवांचे आणि उपायांचे अधिकाधिक पटीने पुण्यफळ हे नक्की प्राप्त होईल आणि म्हणून उद्या या सेवा हे उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये अवश्य करा. तसंच दत्त महाराजांच्या ज्या काही सेवा तुम्हाला करणं शक्य होत असतील तर त्या सेवासुद्धा तुम्ही उद्या करू शकतात. त्याचप्रमाणे गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा हा अध्यायसुद्धा तुम्ही उद्या पठण करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये दररोज सत्यनारायण पूजन हे करता येत नसेल, तुम्ही पौर्णिमेलाही जर सत्यनारायण पूजन हे या अधिक मासामध्ये करू शकत नसाल तर उद्या गुरुपुष्यामृत योगावर हे सत्यनारायण पूजन तुम्ही उद्या तुमच्या घरामध्ये अवश्य करा. कारण उद्याचा दिवस हा अतिशय प्रभावी आहे. यामुळेही तुम्हाला अधिक पटीने पुण्यफळ हे नक्की प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. त्याचप्रमाणे तुम्ही उद्यापासून गुरुपुष्यामृत योगापासून लक्ष्मीप्राप्तीची अत्यंत प्रभावी अशी सेवा करू शकतात, ती म्हणजे फुलवातींची. 12 फुलवातींची 24 दिवसांची अत्यंत प्रभावी लक्ष्मीकारक अशी ही सेवा आहे आणि ही सेवासुद्धा तुम्ही उद्यापासून सुरू करू शकतात. तुमचे पैसे जर कुठे अडकलेले असतील किंवा जर तुमचा कर्जबाजारीपणा हा जर खूप प्रयत्न करूनही दूर होत नसेल तर तुम्ही उद्या गुरुपुष्यामृत योगापासून या अधिक महिन्यामध्ये 12 फुलवातींची 24 दिवसांची प्रभावी सेवा अवश्य करा. यामुळे तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील आणि तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीही नक्की होईल. अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आणि प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर होण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे आणि म्हणून 12 फुलवातींची ही सेवासुद्धा तुम्ही उद्यापासून अवश्य करा. तर गुरुपुष्यामृत योगावर 12 फुलवातींची 24 दिवसांची ही सेवा कशी करावी याची माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर तिथे बघून तुम्ही तो व्हिडिओ बघून ती सेवा उद्यापासून करू शकतात. तर उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला दिवसभर आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं अखंड नामस्मरण हे करायचं आहे. यामुळे आपल्याला खूप मोठं पुण्य हे प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही उद्या लिखित नामजप हा सुद्धा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करू शकतात किंवा माळेवरही तुम्ही हा जप करू शकतात. तुम्हाला शक्य होईल तितका जास्त जप तुम्ही उद्या अवश्य करा. यामुळे तुमचा गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होईल आणि गुरूंचं पाठबळ हे तुम्हाला अवश्य मिळेल आणि तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व समस्या गुरूंच्या कृपेने दूर होतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या ज्या काही सेवा करता येतील त्या सेवा तुम्ही अवश्य करा. यामुळे अधिक महिना असल्यामुळे तुम्हाला या सेवांचं अधिकाधिक फळ हे अवश्य मिळेल. त्याच पद्धतीने उद्यापासून तुम्ही 11 गुरुवार किंवा 9 गुरुवार हे सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचे सुरू करू शकतात. तर या पद्धतीने उद्या आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जी सेवा करणं शक्य असेल तर ती आपल्याला आवर्जून करायची आहे. तसंच आपल्या गुरूंची सेवासुद्धा आवर्जून करायची आहे आणि आपल्या कुलदेवीची सेवासुद्धा उद्या आपल्याला आवर्जून करायची आहे. तर उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला कोणते साधे सोपे उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत, कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. या
सर्व सेवांपैकी, सर्व उपायांपैकी जे उपाय, ज्या सेवा तुम्हाला करता येतील त्या सेवा तुम्ही अवश्य करा. कारण उद्याची संधी आपल्याला पुन्हा लवकर मिळणार नाही आणि म्हणून उद्याची संधी ही आपल्याला चुकूनही गमवायची नाही आहे. तर या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे आणि म्हणून या सेवा अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.